नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढचा गळा जो आहे तो गोल येत नसेल किंवा तुमची हुक आणि लूक पट्टी जी आहे ती कमी जास्त होत असेल तर कशा पद्धतीने इथे आपण स्टिचिंग करताना टिप्स वापरायच्या आहेत हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर असं समजावून सांगणार आहे. तर इथे पहा, कटोरी ब्लाऊज आहे आणि मी अस्तर जे आहे ते जोडून घेतलेलं आहे. बॅक पार्ट फ्रंट पार्ट मी सर्व जोडून घेतलंय. इथे मी पहिलेच पहा कटोरीला नॉच दिलेले होते, तर त्यावरती मी असे कट देऊन घेतलेले आहेत. तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला इथं कटोरीला टक्स कसा द्यायचा हे सांगते. तर पहा, असा सेंटर करायचा आणि आपण नॉच दिलेलेच आहेत, त्यामुळे पहा इथं आपल्याला टक्सची रुंदी लगेच मिळून जाते. जर तुम्ही टक्सच्या रुंदीसाठी मार्किंग केलं नसेल तर आधी टक्सची रुंदी घ्या. इथे मी 38 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून मी टक्सची उंची घेतलेली आहे 3 इंच आणि यावरती पहा अशी शिलाई देऊन घेणार आहे. जर तुमच्या कटोरीला जास्त टोक येत असेल तर तिथे तुम्ही काय करायचे, थोडासा गोलवा देऊन टक्स द्यायचा आहे. लगेचच मी बाजूला एक शिलाई देऊन घेतली आणि राहिलेला टक्स जो आहे तो कट करून काढला आणि इथे पहा कटोरीला पप जो आहे तो एकदम परफेक्ट असा आलेला आहे. दुसरी कटोरीसुद्धा मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. तर पहा, दुसरी कटोरी मी तयार केलेली आहे आणि इथं दोन्ही कटोऱ्या आपल्या परफेक्ट अशा तयार झालेल्या आहेत. आता एक पार्ट आपण तयार करून घेऊ आणि मग मी तुम्हाला सांगते गळा गोल येण्यासाठी कोणती टिप्स वापरायची. तर साईड पार्टला पहा अशा पद्धतीने आपल्याला कटोरी जोडायची. अशी ठेवल्यानंतर पहा 1.5 इंच जवळपास आपली कटोरी एक्स्ट्रा पाहिजे. तर कटिंगमध्ये मी नेहमी सांगत असते आपली कटोरी जी आहे ती साईड पार्टपेक्षा 1.5 इंच एक्स्ट्रा पाहिजे. म्हणजे काय होतं, कटोरी कमी अथवा जास्त अजिबात होत नाही. पहा, बरोबर आपली कटोरी इथं जोडली गेलेली आहे, कमी अथवा जास्त झालेली नाही. जोडताना काय करायचं आहे, थोडं कटोरीचं टोक जे आहे ते एक्स्ट्रा पुढं ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं. पहा, थोडंसंच ठेवायचं, 1 इंच आणि कटोरी जोडायची. परफेक्ट अशी आपली ही कटोरी जोडून तयार होते. तुम्ही जर कटिंग पाहत असाल तर त्यामध्ये मी पहा परफेक्ट असं कटिंग दाखवलेलं असतं. वेगवेगळ्या साईजचं बऱ्याच वेळा मी कटिंग दाखवलेलं आहे. इथे मी अस्तरची क्रॉसपट्टी तयार करून घेतली आहे या पद्धतीने आणि पहा फिनिशिंग सहित तयार केलेली आहे. क्रॉसपट्टी कशी तयार करायची याचासुद्धा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तर पहा, या पद्धतीने मी मधला भाग जो आहे तो गुंडाळून क्रॉसपट्टी जोडून घेणार आहे. क्रॉसपट्टीचं जे टोक आहे ते थोडं पुढं ठेवायचं. त्यामुळे काय होतं, पहा आपली क्रॉसपट्टी आतल्या साईडला तिरकी होत नाही. जरा पहा, गळ्याकडे तिकडे तिरकी झाली तर चालते, कट करून काढता येते, परंतु आतल्या साईडला जर तिरकी झाली तर काय होतं, आपल्याला ती कटही करता येत नाही आणि तो भाग तिरका राहतो. म्हणून आपल्याला या पद्धतीने क्रॉसपट्टी जी आहे ती जोडायची. तिन्ही पार्ट आपले पहा असे आले पाहिजेत एकमेकावरती आणि बघतच इथं आपल्याला ही क्रॉसपट्टी जी आहे ती हळूहळू जोडायची आहे. जर नवीन शिकणारे असाल तर पहा, सुरुवातीला तुम्ही हळूहळू स्टिचिंग करत यायचं आहे. कोणता भाग आपला सुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. इथे एक शिलाई दिल्यानंतर लगेचच मी दुसरीसुद्धा शिलाई इथं देऊन घेते. क्रॉसपट्टीचं जे पुढचं टोक असतं पहा ते आपल्याला कट करून काढायचं आहे. पहा, इथे धागेही मी कट करून काढले आणि या पद्धतीने टोकही कट करायचं आहे. आता आतमध्ये जो आपण गुंडाळलेला भाग आहे तो बाहेर काढून घेऊया. पहा, या पद्धतीने किती फिनिशिंग सहित असा आपला हा फ्रंट पार्ट जो आहे तो तयार झाला आहे. इकडे क्रॉसपट्टी जी एक्स्ट्रा होती ती कट करून काढली. हा पार्ट व्यवस्थित करायचा. पहा, इथे या पद्धतीने थोडा भाग पुढे आला आहे तर तो असा कट करून काढायचा. असा पुढे आलेला भाग कट करून काढता येतो, परंतु आतमध्ये असा तिरका झालेला भाग आपल्याला कट करता येत नाही, तो तिरकाच राहतो. तर त्यासाठी क्रॉसपट्टी जोडताना जी मी टिप्स सांगितली ती वापरायची आहे. इथे दुसरा पार्टसुद्धा मी तयार करून घेतला आहे. पहा, आता हा आपण जोडून पाहायचं आहे, म्हणजे असं एकमेकावरती ठेवून मोजून पाहायचं आहे बरोबर आहे का हे चेक करायचं आहे. तर इथे पहा, मला हा एक भाग जो आहे तो 1.5 इंच थोडा एक्स्ट्रा वाटतोय, तर तो मी असा कट करून काढते. पहा, इथे या पद्धतीने कट करून काढायचं आणि गळा अजून तुम्हाला खोल आणि थोडा ब्रॉड हवा असेल तर पहा इथे आपण परत कसा गोल करायचा तो पाहू. इथे मी हुकपट्टी लावून घेणार आहे. अस्तरची हुकपट्टी मी इथं घेतलेली आहे. तर पहा, अस्तरची जी पट्टी असते ती आपण
वरून अशी आतमध्ये फोल्ड करायची. हुक पट्टी आपली आतमध्ये फोल्ड असते. आता ही पट्टी इथं एक दाब टीप देऊन घेऊ. पहा अशा पद्धतीने आपली दाब टीप देऊन झालेली आहे. आता हा ब्लाऊज उलटा करायचा आणि ही जी पट्टी आहे पहा अशी डबल फोल्ड करायची. एकदा फोल्ड करून झाली की अजून एकदा अशी फोल्ड करायची आणि एकसारखी पट्टी येते पहा या पद्धतीने जेव्हा तुम्ही पट्टी जोडता त्यावेळेस. आणि तुम्हाला जर कोणाला दुसरी मेथड वापरायची असेल तर ती सुद्धा वापरू शकता, परंतु मी याच पद्धतीने हुकपट्टी जी आहे ती तयार करते. लूकपट्टी तयार करण्यासाठी जो आपला पाठीमागच्या गळ्याचा भाग निघलेला असतो तो वापरायचा आहे. पहा इथं या पार्टला आपल्याला लूकपट्टी करायची आहे. तर हा गळ्याचा पार्ट जो आहे तो मी कट करून घेऊन मग पहा इथे जोडणार आहे. तर मी आधी चेक केलं बरोबर पट्टी पुरते की नाही हे पाहिलं आणि याची लूकपट्टी आपण तयार करून घेऊ. जवळपास ही पट्टी जी असते ती 2 ते 2.5 इंचाची आपल्याला कटिंग करून काढायची आहे. इथे पहा या पद्धतीने फोल्ड करून एक शिलाई देऊन घेते. जोडताना आपल्याला ही पट्टी कशी जोडायची आहे, जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो सरळ पहा अशा पद्धतीने वर आला पाहिजे, असा ठेवायचा, नस्तरचा खाली गेला पाहिजे आणि त्यावरती हा ब्लाऊज असा ठेवायचा. इथे थोडी पट्टी एक्स्ट्रा ठेवा आणि मगच पहा इथं जोडत यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही पट्टी तयार करा, एकदम परफेक्ट असं फिनिशिंग येतं. ब्लाऊज उलटा करायचा आणि ही पट्टीचा सेंटर करून इथे शिलाई द्यायची. पहा इथे लॉक करून घ्यायचं आणि राहिलेला जो भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कट करून काढायचा आहे. आता हा भाग वरती आपल्याला असा फोल्ड करायचा आहे. पहा किती फिनिशिंग येते पहा लूकपट्टीला. आणि इथून अगदी कडेला आपल्याला टीप देत यायचं आहे आणि इथं गळ्याजवळ एक्स्ट्रा पट्टी आहे ती कट करून काढायची. पहा दोन्ही पट्ट्यांना किती छान असं फिनिशिंग आलेलं आहे. तर तयार झाल्यानंतर पट्ट्या आपल्याला हा भाग जो असतो तो असा एकमेकावरती ठेवून चेक करायचा आहे, कमी जास्त पट्टी आहे का हे पाहायचं आहे. आता या पट्ट्या इथं बरोबर आलेल्या आहेत. आता मी गळा गोल येण्यासाठी किंवा आपला गळा बरोबर आहे की नाही हे पाहायचं आहे. मला गळा इथं 6 इंच हवा आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करून आपण 6.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा जरी आपला गळा आपण घेतलेला असला बरोबर तरी पहा कमी जास्त होतो, तर त्यासाठी आपल्याला या पद्धतीने गळा चेक करायचा आहे. मी नेहमी अशी पहा हुकपट्टी जी आहे ती मोजते. मला 7 इंचाची पट्टी हवी आहे, तर 7.25 इंचावरती मी ही पट्टीचं मार्किंग करून घेतलं, कारण 1/2 इंच गोटसाठी मी मार्जिन ठेवलं आणि इथून गळ्याला आकार दिला. ही पट्टीसुद्धा याच पद्धतीने आपल्याला 7.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आणि तिथून गळ्याला आकार द्यायचा आहे. मी आकार कुठून दिलाय पहा, कटोरी पुरताच आकार दिलेला आहे. वरचा साईड पार्ट आहे तिथे मी कुठेही आकार दिलेला नाही, फक्त कटोरी आहे तिथंच मी आकार दिलेला आहे. नाहीतर काय होईल, गळा जो आहे तो तुमचा पसरेल. पहा ही टिप्स वापरा, गळा खूप छान असा गोल येतो आणि परफेक्ट तयार होतो. तुम्हाला जर हुकपट्टी मोजायची असेल तर लूकपट्टी मोजा, नाहीतर वरून गळा तुम्ही चेक करा आणि अशा पद्धतीने गळ्याला गोल आकार द्यायचा आणि गळा कट करून काढायचा. तर अशा पद्धतीने पाहिलं गळा सुद्धा पसरट असा तयार होतो. लूकपट्टीचा आपण एक भाग तयार करून घेतला, हुकपट्टीचा सुद्धा आपण तयार करून घेऊया. आधी शिलाई देऊन घ्यायची आणि मगच गळा कट करायचा, कारण पहा जर तुमचा सुळसुळीत कपडा असेल तर कट केल्यानंतर अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे ते पहा असं वेगवेगळं होतं आणि शिलाईमध्ये परत सापडत नाही आणि परत ते ओढून जोडल्यानंतर फिनिशिंग बिघडतं. कटिंग करून झाल्यानंतर पहा हे असे पार्ट जे आहेत ते एकमेकावरती ठेवायचे आणि परत एकदा चेक करायचे, कमी जास्त आहे का हे पाहायचं आहे. तर इथं मी ज्या काही टिप्स सांगितल्या त्या तुम्ही नक्की फॉलो करा. पहा एकदम परफेक्ट असा आपला ब्लाऊज तयार होतो. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.